पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहराजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या सुमारे 3.5 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी उड्डाणपुलाची एक लेन आजपासून लहान वाहनांच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे। त्यामुळे कराड शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। उड्डाणपुलाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। कराड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन हा 6 पदरी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे। सध्या पुलाची एक लेन लहान वाहनांसाठी सुरू करण्यात आली असून उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर इतर लेन्सही वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत। या उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून पुणे, मुंबई आणि बंगळुरूकडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे। तसेच कराड शहरातील प्रमुख चौकांवरील ताण कमी होऊन नागरिकांचा वेळही वाचणार आहे। उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनामुळे कराडसह परिसरातील नागरिक आणि राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून महामार्गावरील वाहतुकीला नवी गती मिळणार आहे। येथील सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे। आज कराडचा आपला हा जो नॅशनल हायवेनं सन्मान्य गडकरी साहेब यांच्या माध्यमातून जो हे शेंद्रे ते कागल पूर्णच काम जे सुरू होतं त्याचं एक भाग म्हणून कराडचा हा ब्रिज आज ओपन होतोय आणि हा ब्रिज आजपासून वाहतुकीला एक बाजू जी आहे ती खुली होणार आहे, दुसरी बाजू 30 तारखेपर्यंत खुली होणार आहे। त्यामुळे पूर्ण ब्रिज आपल्याला वापरायला मिळणार आहे। आज म्हणजे आजचा फक्त शुभारंभ आहे। आम्ही सगळेजण महाराज पण इथं आलेत, खासदार साहेब अतुल बाबा आहेत, मनोज दादा आहेत, आनंदराव पाटील, धैर्यशील दादा, सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी सगळेजण येत आहेत। तरी लवकरच हे एकदा दोन्ही बाजू पूर्ण सुरू झाल्यानंतर सन्मान्य गडकरी साहेब, सन्मान्य देवेंद्रजी यांचा कार्यक्रम सुद्धा हे उद्घाटनाच्या यानं आपण घेणार आहे। तर आज आपण वाहतूक सुरू करत आहे व त्याचं जे आहे ते शुभारंभ वाहतूक सुरू करायचा आज खासदार उदयनराजे यांनी सर्वांच्या हस्ते आज इथं पार पडतोय। या हायवेच्या कामाच्या बाबतीत सुद्धा साधारण 84% काम शेंद्रे ते कागल या ह्याच्यातलं पूर्ण झालेलं आहे। मला कल्पना आहे की अनेक वर्ष आपण सगळेच, तुम्ही, मी सगळेच या कामाच्या अडथळे जे निर्माण होत होते त्यामुळे वाहतूक कोंडी फार व्हायची आणि सगळेजण आपण वाहतूक कोंडीला तोंड देत होतो, ही वस्तुस्थिती आहे। पण शेवटी एवढी मोठी कामं करायची म्हटल्यावर जरा वाहतुकीचा थोडा त्याच्यामध्ये अडचणी येणार ही वस्तुस्थिती आहे। पण आज बऱ्यापैकी शेंद्र्यापासून रोडची कामं जी आहेत तिकडे पूर्ण झाली। थोडी कोल्हापूरच्या हद्दीतच काही कामं मागं पडलेले आहेत, त्याचं पण सन्मान्य गडकरी साहेब आणि आपले NHचे असतील, MSRDCचे असतील, सगळे जे अधिकारी आहेत ते संबंधित कॉन्ट्रॅक्टरांकडून ही कामं क्वालिटीची आणि वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पाठपुरावा आमचा चालू आहे।